तर यामध्ये आपल्याला बघायचं VBA. आपला टॉपिक VBA. तर पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे इंट्रोडक्शन टू VBA. VBA जर आपण बघितलं तर VBA चा लॉंग फॉर्म आहे व्हिज्युअल बेसिक फॉर ऍप्लिकेशन्स. इट इज अन इंटिग्रेशन ऑफ मायक्रोसॉफ्ट इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्रामिंग लँग्वेज व्हिज्युअल बेसिक विथ मायक्रोसॉफ्ट ऑफिस ऍप्लिकेशन. हे एक इंटिग्रेशन आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं. यामध्ये व्हिज्युअल बेसिक आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स यांच्यातून ही लँग्वेज तयार झाली आहे, ती म्हणजे VBA. ही एक दिस इज द स्टँडर्ड मायक्रो लँग्वेज. ही एक स्टँडर्ड मायक्रो लँग्वेज आहे. ही वापरली जाते मोस्ट ऑफ द मायक्रोसॉफ्ट ऑफिस प्रॉडक्ट्स लाईक एक्सेल, ऍक्सेस, वर्ड, पॉवर पॉईंट. म्हणजे एक मायक्रो लँग्वेज आहे आणि ती वापरली जाते मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या वेगवेगळ्या प्रोडक्ट्स मध्ये. म्हणजे आपण एक्सेल, ऍक्सेस, वर्ड, पॉवर पॉईंट जे काय आपल्या मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे प्रॉडक्ट्स आहेत, या सगळ्यांमध्ये ही VBA लँग्वेज वापरली जाते. तर आपल्याला बघायची आहे द ऍप्लिकेशन बिल्ड विथ MS एक्सेल. MS एक्सेल मध्ये जी काही वापरली जाणारी लँग्वेज आहे ती आपल्याला यामध्ये बघायची आहे. तर यामलाच आपण म्हणत असतो व्हिज्युअल बेसिक फॉर ऍप्लिकेशन, या सिम्पली आपण त्याला VBA असं म्हणत असतो. नंतर आपल्याला बघायचे कॉमन युजेस काय आहेत या VBA लँग्वेजच्या. काय काय कॉमन युजेस आहेत. VBA लँग्वेज कशासाठी वापरली जाते की त्याचे कॉमन युजेस काय आहेत की त्यामुळे ती वापरली जाते. तर या पहिला यूज आहे त्याचा कस्टमायझिंग अँड एक्सटेंडिंग द फंक्शनॅलिटी ऑफ द ऍप्लिकेशन इन विच इट इज यूज. म्हणजे काय केलं जातं, ज्या ऍप्लिकेशन मध्ये ही VBA लँग्वेज वापरली जाते तर त्यामधले जे काही वेगळे टूल्स असतील ते कस्टमाइज करणं किंवा त्यामध्ये असणारे वेगवेगळे फंक्शनॅलिटी असतील त्या एक्सटेंड करणं. म्हणजे जे काय फंक्शन त्यामध्ये दिलेले आहेत त्यामध्ये फंक्शन कस्टमाइज करणं किंवा ते एक्सटेंड करणं हे काम आपल्या VBA मुळे केलं जातं. ऑटोमॅटिक टास्क यू परफॉर्म फ्रिक्वेंटली, एक्झाम्पल मंथली रिपोर्ट्स एक्सेट्रा. म्हणजे जे आपण काम करत असतो की जे आपल्याला प्रत्येक वेळेस फ्रिक्वेंटली करावं लागत असतं. म्हणजे काही काळानंतर, म्हणजे मंथली रिपोर्ट असेल तो महिन्याने जनरेट करायचा असेल किंवा क्वार्टरली रिपोर्ट असेल तो प्रत्येक क्वार्टर्स नंतर जनरेट करायचा असेल किंवा इयरली रिपोर्ट आपल्याला तयार करायचा असेल, अशी जी ऑटोमॅटिक रिपिटेटिव्ह टास्क आहेत ते आपल्याला करायचे असतील तर ते करण्यासाठी आपण VBA मध्ये ऑटोमॅटिक टास्क जे असतं आपलं, तर ते साठी आपण एक VBA मध्ये जर कोड लिहिला जे आपल्याला रिपिटेटिव्ह टास्क आहे ते करण्यासाठी आपण VBA मध्ये आपण ते ऑटोमॅटिक टास्क या ठिकाणी काही क्लिक्स मध्ये करू शकतो. जे काम करण्यासाठी जर आपल्याला काही ठराविक वेळ लागत असेल तो जो वेळ लागणारा वेळ आहे तो वेळ जर आपण बघितला तो वेळ आपला जर बघितला तर मंथली रिपोर्ट किंवा फ्रिक्वेंटली रिपोर्ट की जे काही रिपोर्ट्स आहेत ते सगळे रिपोर्ट्स आपण या ठिकाणी करू शकतो. मंथली रिपोर्ट्स, फ्रिक्वेंटली रिपोर्ट्स, जे काही सगळे वेगवेगळे रिपोर्ट्स आहेत ते रिपोर्ट्स आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकतो. तर ऑटोमॅटिक रिपिटेटिव्ह टास्क म्हणजे एक्झाम्पल रिपिटेटिंग अ सेट ऑफ ऍक्शन ऑन मेनी वर्कबुक. म्हणजे यामध्ये काय केलं जातं, तर एखाद्या वर्कबुक आपण जर घेतलं तर या वर्कबुक मध्ये जर आपण बघितलं तर काही सेट ऑफ ऍक्शन असतील किंवा मेनी वर्कबुक्स वरती आपल्याला काही रिपिटेटिव्ह टास्क करायचे असतील, ऑपरेशन करायचे असेल तर हे रिपिटेटिव्ह टास्क सुद्धा हे आपण VBA च्या मदतीने करू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या वर्कवरती जे काही रिपिटेड टास्क असतात ते टास्क आपण या ठिकाणी करू शकतो. क्रिएटिंग अ कस्टम कमांड म्हणजे यामध्ये आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या कस्टमाइज कमांड करू शकतो. म्हणजे आपण जर बघितलं एखाद्या कमांड्स आपण देत असतो, जर एक्सेल मध्ये आपण बघितलं तर एखाद्या कमांड्स आपण बघितलं, एखादी शीट असेल त्याला आपण शीट मध्ये एखादा टेबल तयार करायचं, टेबलला बॉर्डर देणं, टेबल मध्ये फॉन्ट सिलेक्ट करणं किंवा त्या वेगवेगळ्या फॉन्टला वेगवेगळा कलर देणं, अशा गोष्टी आपण ज्यावेळेस करत असतो तर त्यावेळेस आपण त्या करत असताना जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या कमांड द्याव्या लागतात. त्याच कमांड जर आपण एका ठिकाणी लिहिल्या आणि तो जर कोड आपण एका वेगळ्या जे काही कमांड्स असतात ते एकत्रित केल्या तर त्याचा एक कोड करून आपण त्या इथे वापरू शकतो. म्हणून त्याला क्रिएटिंग कस्टम कमांड्स असं या ठिकाणी म्हटलं जातं. क्रिएटिंग अ युजर इंटरॅक्टिव्ह फॉर्म्स अँड कंट्रोल्स. जसं आपण ऍक्सेस मध्ये बघितलं, ऍक्सेस मध्ये आपण कशा पद्धतीने फॉर्म आपण करू शकतो, तोच फॉर्म जर आपण बघितलं तर या ठिकाणी वेगवेगळे फॉर्म्स आपल्याला डिझाईन करायचे असतील ते फॉर्म सुद्धा आपण या VBA मध्ये डिझाईन करू शकतो. वेगवेगळे कंट्रोल सुद्धा या VBA मध्ये आपण डिझाईन करू शकतो. तर या ठिकाणी आपण वेगवेगळे बटन्स त्या ठिकाणी असाइन करू शकतो किंवा कोड्स त्या ठिकाणी आपण लिहू शकतो. त्यालाच म्हटलं तर इंटरॅक्टिव्ह फॉर्म्स अँड कंट्रोल्स की जो आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो. तर असे काही कॉमन युजेस आहेत की यामध्ये आपण VBA आपण वापरत असतो. यामध्ये कस्टमायझिंग अँड एक्सटेंडिंग फंक्शनॅलिटी, ऑटोमॅटिक टास्क, ऑटोमॅटिक रिपिटेटिव्ह ऑपरेशन्स, क्रिएटिंग कस्टम कमांड, क्रिएटिंग युजर इंटरॅक्टिव्ह फॉर्म्स अँड कंट्रोल्स. अशा पद्धतीने आपण
हे युजर्स या ठिकाणी VBA मध्ये VBA चे महत्वाचे युजर्स आहेत. त्यानंतर कॉमन ऍप्लिकेशन ऑफ VBA चे काही कॉमन ऍप्लिकेशन्स आहेत, तर त्याचा उपयोग सुद्धा आपण या ठिकाणी करत असतो. कीपिंग अ लिस्ट ऑफ थिंग्स सच एज एम्प्लॉय डिटेल्स, कस्टमर रेकॉर्ड्स, स्टुडंट ग्रेड्स एक्सेट्रा, कस्टमाइज डेटा एंट्री विथ सबसिक्वेंट ऍक्शन्स, budgeting and forecasting, data analysis, creating invoice and other forms, developing charts from data. कॉमन ऍप्लिकेशन जर आपण बघितले तर VBA चे काही कॉमन ऍप्लिकेशन की ज्या ऍप्लिकेशनद्वारे जर आपण बघितले की त्याचा यूज आपण या ठिकाणी करू शकतो. या ठिकाणी जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या एम्प्लॉईज डिटेल्स जर आपण बघितलं तर एम्प्लॉई डिटेल्स मध्ये कस्टमरचे रिपोर्ट तयार करू शकतो, स्टुडंटचे वेगवेगळे ग्रेड्स तयार करू शकतो. तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर VBA चा वापर करून आपण कस्टमाइज एम्प्लॉईचे काही डिटेल्स ठरवू शकतो किंवा कस्टमरचे वेगवेगळे रेकॉर्ड ठेवू शकतो किंवा स्टुडंटचे काही ग्रेड्स आपण या ठिकाणी तयार करू शकतो. कस्टमाइज डेटा एंट्री विथ सबसिक्वेंट ऍक्शन. कस्टमाइज डेटा एंट्री म्हणजे काय, तर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची डेटा एंट्री असते ती आपण कस्टमाइज करू शकतो. यामध्ये आपण जी काही जास्तीत जास्त रिपीट जो डेटा लागत असतो तो आपण एका प्रोग्रामिंग मध्ये घेऊन किंवा त्याचा प्रोग्राम तयार करून तो रिपीट लागणारा डेटा प्रत्येक वेळ टाईप न करता डायरेक्टली आपण एक बटन क्लिक केलं तर आहे तसा डेटा ऍज इट इज एका सीट मधून दुसऱ्या सीट मध्ये येऊ शकतो. किंवा बजेटिंग साठी किंवा फोरकास्टिंग साठी सुद्धा VBA चा वापर केला जातो. किंवा जो काही आपला डेटा आहे, जो काही भरपूरशा प्रमाणात डेटा असतो की थोड्या प्रमाणात डेटा असेल, 10 रेकॉर्ड असतील किंवा 100 रेकॉर्ड असतील ते आपण ते अनालाइज करू शकतो. परंतु हजारो किंवा लाखो जे रेकॉर्ड्स असतात ते डेटा अनालाइज करण्यासाठी अशा पद्धतीने आपण VBA ऍप्लिकेशनचा उपयोग करू शकतो. त्यामुळे डेटा अनालिसिसचे वेगळे ऍप्लिकेशन्स हे सुद्धा या ठिकाणी केले जातात. क्रिएटिंग इनवॉइस अँड अदर फॉर्म्स, वेगळे इनवॉइस तयार करणं म्हणजे वेगळे बिल तयार करणं किंवा वेगळे फॉर्म्स तयार करणं, या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण या VBA मध्ये करू शकतो. डेव्हलपिंग अ चार्ट्स फ्रॉम डेटा, वेगवेगळे चार्ट्स आपण डेटा म्हणून तयार करू शकतो आणि त्यामध्ये वेगळे डेव्हलपिंग करू शकतो. तर त्यासाठी डेटा जो आहे, जो आपल्या एक्सेल मध्ये असेल तो वापरून आपण वेगवेगळे चार्ट्स या ठिकाणी डिझाईन करू शकतो. असे काही कॉमन ऍप्लिकेशन सुद्धा या ठिकाणी आहेत. ऍडव्हान्टेज ऑफ VBA लँग्वेजचे काही ऍडव्हान्टेज आहेत. ऍडव्हान्टेज म्हणजे काय, तर त्याचे काही फायदे आहेत. तर काय फायदे तर पहिला आहे टाइम सेव्हिंग. जे काम आपण जर बघितलं तर आपल्याला 10 एक वर्कशीट बनवायचं असतील, त्यामध्ये वेगळं टास्क असतील, तर ते बनवायला आपल्याला एक 40 ते 50 मिनिटं लागत असतील, तर तेच काम VBA मध्ये एका क्लिक मध्ये तो VBA करू शकतो. जर आपण त्यासाठी एक प्रोग्रामिंग कोड लिहिला तर तेच काम तो 2 मिनिटांमध्ये तो करू शकतो. डायरेक्टली आपण एक क्लिक केला त्या क्लिक मध्ये किंवा एखादं VBA कोड लिहिला, त्या कोडमध्ये सगळे टास्क आपण टाकले, असाइन केले, तर त्यामध्ये पूर्णपणे तुम्ही ते तुमचं काम करू शकतो. आणि त्याला टाइम सेव्हिंग असं म्हटलं जातं, त्यामुळे आपला वेळ वाचू शकतो. कन्सिस्टंट रिझल्ट ऍट मच ग्रेटर स्पीड, म्हणजे VBA मध्ये काम करत असता आपण नुसतं काम स्पीड मध्येच करू शकत नाही, तर त्यामध्ये आपण अचूक असं काम करत असतो. म्हणजे कन्सिस्टंट रिझल्ट त्यामध्ये येत असतो. यामध्ये जोपर्यंत आपण इनपुट चुकीचं येत नाही तोपर्यंत त्याचं आउटपुट चुकीचं येत नसतं. त्यामुळे आपण जरी किती वेळा त्याला किती काम दिलं आणि त्यामध्ये त्याचा कोड जर लिहिला असेल मध्ये, तर तो किती वेळा तो कन्सिस्टंट रिझल्ट त्या ठिकाणी देऊ शकतो. कस्टमाइज टास्क क्रिएशन टू मेक वर्किंग इझी फॉर द युजर. कस्टमाइज टास्क या ठिकाणी आपण क्रिएट करू शकतो. युजरला पाहिजे तसे या ठिकाणी आपण मेनूज किंवा वेगवेगळे बटन्स डिझाईन करू शकतो, वेगवेगळे फॉर्म डिझाईन करू शकतो आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे. आणि त्याप्रमाणे युजरला जसं फ्लेक्झिबल वाटेल त्या पद्धतीचं काम या ठिकाणी करू शकतो. फंक्शनली रिच अँड एक्स्ट्रीमली फ्लेक्झिबल, युजरला पाहिजे तसे आपण त्या ठिकाणी फॉर्म डिझाईन करू शकतो आणि त्यामध्ये आपण काम करू शकतो. सिम्पल टू यूज अँड क्रिएट ऍप्लिकेशन. सिम्पल टू यूज म्हणजे आपल्याला वापरायला एकदम सोपी ही VBA लँग्वेज आहे. त्यामध्ये ऍप्लिकेशन तयार करण्यासाठी सुद्धा एकदम सोपी अशी लँग्वेज आहे. त्याचे झाले सगळे ऍडव्हान्टेज की ज्यामुळे आपण VBA लँग्वेज ही वापरत असतो. त्यानंतर त्याचे काही डिसएडव्हान्टेजेस सुद्धा आहेत, काही तोटे सुद्धा आहेत. तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपण जर बघितलं VBA म्हणजेच काय, जो मायक्रो आपण तयार करतो, मायक्रो हा VBA चा हार्ट आहे. म्हणजेच काय, त्यामध्ये जे काही मेन पार्ट आहे VBA मध्ये तो म्हणजे झाला मायक्रो. तर या मायक्रो मध्ये जर बघितलं आपण काही थ्रेड्स किंवा व्हायरस येऊ शकतो, थ्रेड्स ऑफ मायक्रो येऊ शकतो. त्या व्हायरसमुळे आपण जर काही व्हायरस जर आपण त्या मायक्रोमध्ये गेला तर त्या ठिकाणी आपला जो काही डेटा आहे त्याचा मिसयूज केला जाऊ शकतो किंवा त्या ऍप्लिकेशन मध्ये काही चेंजेस केले जाऊ शकतात. आणि त्यामुळे पोटेन्शियली अनसेफ मॅनर मध्ये आपण जर बघितलं तर त्यामध्ये आपलं काम होऊ शकत नाही. म्हणून जर बघितलं आपण पोटेन्शियली अनसेफ म्हणजे आपल्या जो काही मायक्रो लिहिलेला आहे तो मायक्रो मध्ये जर आपण बघितलं जे काम केलं तर त्यामध्ये आपल्याला कोड मध्ये चेंज होऊ शकतो किंवा त्यामध्ये जे काही आपलं काम आहे त्यामध्ये ते
होऊ शकत नाही. म्हणून जर आपण बघितलं तर यात असे ते VBA चे काही डिसएडव्हान्टेजेस आहेत किंवा दिस कॅन बी टॅकल बाय युजिंग प्रॉपर अँटीव्हायरस प्रॉडक्ट. आपण जर बघितलं जे काही VBA मध्ये जो काही आपला मायक्रो आहे त्या मायक्रोमध्ये काही चेंजेस झाले तर ते चेंजेस होऊ नये किंवा की आपला जो काही डेटा आहे किंवा आपला कोड आहे तो आपला प्रोटेक्ट राहावा त्यासाठी आपला अँटीव्हायरस वेगवेगळे प्रॉडक्ट्स जर आपण इन्स्टॉल केले किंवा वेगवेगळे सर्टिफिकेट एम्बेडेड केले मायक्रोसाठी तर त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने अँटीव्हायरसचा वापर करून ते आपण रोखू शकतो. म्हणजे जे काही प्रॉब्लेम आपल्या मायक्रोमध्ये होऊ शकतो तो आपण या ठिकाणी रोखू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने तो जो काही डिसएडव्हान्टेज ते सुद्धा आपण रिवोक या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर हे सगळे आपले झाले वेगळे युजेस, त्याचे ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज, त्यानंतर त्याचे ऍप्लिकेशन्स आपण बघितले. त्यानंतर आपल्या ऍक्च्युअली बघायचं वेगळ्या टर्म्स ज्या VBA मध्ये वापरल्या जातात त्या वेगळ्या टर्म्स कोणत्या आहेत. म्हणजे ऍक्च्युअली जे काम करत असताना वेगळ्या जे कन्सेप्ट येत असतात त्या कन्सेप्ट कोणत्या ते आपल्याला या ठिकाणी बघायचं. पहिलं ते म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग जर आपण बघितलं द वर्ड ऑब्जेक्ट इज यूज्ड टू डिस्क्राइब जस्ट अबाउट एव्हरीथिंग इन एक्सेल. ऑब्जेक्ट हा जो वर्ड वापरला जातो एक्सेल मध्ये तो एक किंवा कुठल्याही प्रोग्राम लँग्वेज मध्ये तर ऑब्जेक्ट इथं जर आपण बघितलं VBA मध्ये ऑब्जेक्ट म्हणजे काय एक्सेल मध्ये जेवढं काय आहे तो त्या प्रत्येकाला ऑब्जेक्ट असं म्हणतात. तर जे काही प्रोग्रामिंग आपल्या VBA मध्ये केलं जातं ते प्रत्येक ऑब्जेक्ट्स वरती हे प्रोग्रामिंग केलं जातं. इन एक्सेल अन ऑब्जेक्ट कॅन बी फॉर्म, बटन, चार्ट और इवन द विज्युअल बेसिक एडिटर इटसेल्फ. म्हणजेच काय तर एक्सेल मध्ये ऑब्जेक्ट जो असतो तो ऑब्जेक्ट म्हणजे त्याचा फॉर्म असतो, बटन असतं, चार्ट असतो और इवन द विज्युअल बेसिक एडिटर इटसेल्फ. म्हणजेच काय तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर VBA मध्ये जे आपण काम करत असतो त्यामध्ये इन एक्सेल मध्ये जर आपण बघितलं ऑब्जेक्ट कॅन बी फॉर्म, बटन, चार्ट और इवन. म्हणजे एक्सेल मध्ये जर आपण बघितलं तर एक्सेल मध्ये फॉर्म, बटन, चार्ट और इवन VBA एडिटर हा सुद्धा एक ऑब्जेक्ट असतो. इन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग अ क्लास इज अ कोड ऑफ एलिमेंट दॅट डिफाइन्स अन ऑब्जेक्ट. म्हणजेच काय ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम मध्ये जर आपण बघितलं तर ऑब्जेक्ट हा महत्वाचा असतो. ऑब्जेक्ट म्हणजे काय असू शकतो तर एक्सेल मध्ये ऑब्जेक्ट म्हणजे एक्सेल मधले जेवढे काही गोष्टी त्या सगळ्याला ऑब्जेक्ट असं म्हटलं जातं. म्हणजे जर उदाहरण आपण बघितलं एक्सेल मध्ये आपण वेगळे जे काही फॉर्म्स तयार करू शकतो किंवा एक्सेल मध्ये वेगळे बटन्स किंवा वेगळे चार्ट्स असतात त्या सगळ्यांना आपण या ठिकाणी ऑब्जेक्ट असं म्हटलं जातं. किंवा व्हिज्युअल बेसिक आपल्या VBA मध्ये व्हिज्युअल बेसिक एडिटर आहे तर तुम्हाला पुढे आपण बघणार आहे त्याला सुद्धा ऑब्जेक्ट असं म्हटलं जातं. इन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग क्लास इज द कोड ऑफ एलिमेंट दॅट डिफाइन्स अन ऑब्जेक्ट. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी जो क्लास असतो तो वेगळे ऑब्जेक्ट डिफाईन करत असतो. म्हणजे आपण जर एखादं उदाहरण बघितलं जर आपण कारचं उदाहरण बघितलं कार हा एक क्लास झाला आणि कारच्या वेगळ्या अनेक कार असतील त्याला झाल्या ऑब्जेक्ट्स. म्हणजे कार मध्ये आपण बघितलं वेगळ्या कंपनीच्या मारुती सुझुकीची कार असेल किंवा आता होंडाची कार असेल अशा जे काही वेगवेगळ्या झाल्या कार जर बघितल्या आपण ते झाले आपले ऑब्जेक्ट्स. त्यानंतर पुढची टर्म बघायची प्रॉपर्टीज. Properties are attributes of an object. They are used to define an object's characteristic. For example, the worksheet object has many properties, one of the which would be its name. म्हणजे प्रॉपर्टी म्हणजे काय ऍट्रिब्यूट ऑफ ऑब्जेक्ट. जर ऑब्जेक्ट आपण बघितलं तर एखाद्या ऑब्जेक्टच्या वेगळ्या प्रॉपर्टीज असू शकतात किंवा त्याचे वेगळे ऍट्रिब्यूट्स त्यालाच म्हटलं तर प्रॉपर्टी. म्हणजेच काय जर आपण इथं एखादा ऑब्जेक्ट बघितला वर्कशीट हा एक ऑब्जेक्ट आपला म्हणजे आपलं वर्कबुक एक्सेलचं एक ओपन आपण वर्कबुक केल्यानंतर त्यामध्ये अनेक वर्कशीट असतात त्यामध्ये आपण एक वर्कशीट घेतली त्या वर्कशीटच्या प्रॉपर्टी जर आपण बघितल्या तर त्या प्रॉपर्टीमध्ये त्याचं नाव येऊ शकतं. हे नाव ही एक त्याची प्रॉपर्टी झाली. म्हणून त्यामध्ये प्रत्येक ऑब्जेक्टच्या वेगळ्या प्रॉपर्टी असतात त्याचे वेगळे ऍट्रिब्यूट्स असतात त्याला प्रॉपर्टीज असं म्हटलं. तर आपण वर्कशीटचं उदाहरण बघितलं त्या वर्कशीटला वेगळ्या प्रॉपर्टीज आहेत त्यातलं नाव हे त्याची एक प्रॉपर्टी झाली. त्यानंतर मायक्रोज आपण बघितलं मग मायक्रो हा शब्द ऐकतोय तर आपल्याला बघायचं मायक्रो म्हणजे काय. मायक्रो इज अ सेट ऑफ कमांड्स बंडल टुगेदर इंडर वन नेम. म्हणजे मायक्रोमध्ये अनेक कमांड्स एकत्र करून एका नावामध्ये मायक्रो तयार केला जातो. म्हणजे त्यामध्ये अनेक कमांड दिल्या जातात आपल्याला पाहिजे असलेल्या त्याचा एक मायक्रो तयार केला जातो. The logically pre-ordered commands can be re-executed at any later stage to repeat the task they were designed for. म्हणजे लॉजिकली मायक्रो म्हणजे काय असतं तर त्यामध्ये आपण प्री रेकॉर्ड करू शकतो काही कमांड्स आणि त्या री एक्झिक्यूट करू शकतो नंतर आपल्याला पाहिजे त्यावेळेस आपण त्या यूज करू शकतो. म्हणजे मायक्रो आपण पहिल्यांदा तयार करू शकतो आणि तो तयार केल्यानंतर मायक्रो आपण किती वेळानंतर वापरू शकतो. त्याला एक नाव ठराविक दिलं तो मायक्रो नंतर किती वेळा आपण तो तेच रिपीटेड टास्क करायचं असेल तर त्या ठिकाणी ते टास्क करण्यासाठी आपण तो मायक्रो वापरू शकतो.
Micro simply the work by eliminating rewriting the code or repeating the same steps in case of repeatedly actions needed. म्हणजे आताच मी सांगितल्याप्रमाणे जे काही आपल्याला रिपीटेड जो कोड लिहावा लागतो किंवा रिपीटेड काही ऍक्शन्स करायला लागतात, ते ऍक्शन्स किंवा कोड लिहिण्यापेक्षा आपण जर मायक्रो एखादा तयार केला आणि तोच मायक्रोचं नाव प्रत्येक ठिकाणी वापरलं तर तोच कोड लिहिण्याची आपल्याला आवश्यकता नाही. म्हणून मायक्रोला म्हणायचं एक सेट ऑफ कमांड्स बंडल टुगेदर अंडर वन नेम, म्हणजे एकाच नावामध्ये आपण या ठिकाणी मायक्रो स्टॅकर तयार करू शकतो. त्यानंतर पुढचं प्रोसिजर. प्रोसिजर आर द नेम सेट ऑफ स्टेटमेंट दॅट आर एक्झिक्युटेड ॲज अ होल. म्हणजेच काय, तर प्रोसिजर ही एक वेगळी गोष्ट आहे. यामध्ये काय केलं आता, जे वेगळे सेट ऑफ स्टेटमेंट्स आहेत, जे आपण वेगळे स्टेटमेंट लिहित असतो प्रोग्रामिंगमध्ये, ते एकत्रित एक्झिक्यूट होणं त्याला म्हटलं तर प्रोसिजर. दे टेल एक्सेल हाऊ टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क. द टास्क परफॉर्म कॅन बी व्हेरी सिम्पल ऑर व्हेरी कॉम्प्लिकेटेड. तर ह्या प्रोसिजर काय करत असतात, ते एक्सेलला सांगत असतात की कशा पद्धतीने तुम्हाला टास्क परफॉर्म करायचं. आणि त्यामुळे टास्क सिम्पल असू शकतो किंवा कॉम्प्लिकेटेड असू शकतो. त्या ठिकाणी जर त्याचे मेन 2 पार्ट्स आहेत, तर जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी प्रोसिजरचे 2 मेन पार्ट्स आहेत, ते म्हणजे सब आणि फंक्शन. सब प्रोसिजर किंवा फंक्शन प्रोसिजर. तर त्यामध्ये आपल्याला नंतर बघायचं प्रोग्राम करत असताना ऍक्च्युअल कशा पद्धतीने सब प्रोसिजर वापरायचे किंवा कशा पद्धतीने फंक्शन्स वापरायचे. त्यानंतर मेथड्स. अ मेथड इज अ सिम्पल प्रोसिजर दॅट ऍक्ट्स ऑन अन ऑब्जेक्ट. मेथड म्हणजे काय, ते मेथड एक अशी प्रोसिजर आहे किंवा एक अशी प्रोसेस आहे की ज्यामध्ये आपण प्रत्येक ऑब्जेक्टवरती ती आपण अप्लाय करत असतो किंवा त्या प्रत्येक ऑब्जेक्टवरती आपण ती वापरत असतो. इट मेक्स द ऑब्जेक्ट डू समथिंग. ऑब्जेक्टला ते सांगत असतं काहीतरी काम करण्यासाठी किंवा काही करण्यासाठी त्या ऑब्जेक्टला सांगत असतं. लाईक ओपनिंग अ वर्कबुक or deleting a worksheet. Example of some method of VBA objects are activate, copy, delete, save method of the worksheet. आता वर्कशीटचा आपण एक ऑब्जेक्ट बघितला, त्याच्या मेथड्स काय येतील, तर एखादा आपण वर्कबुक ओपन केलं तर ही सुद्धा एक मेथड झाली. एखादं वर्कशीट आपण डिलीट केलं ही सुद्धा एक मेथड झाली. किंवा एखादं वर्कशीट घेतला आपला ऑब्जेक्ट, त्या वर्कशीटचा काय मेथड असतील, ती वर्कशीट ऍक्टिव्हेट करणं, ती वर्कशीट कॉपी करणं, ती वर्कशीट डिलीट करणं, ती सेव्ह करणं, अशा त्या झाल्या सगळ्या त्याचे मेथड्स. म्हणजे आपला जो काही ऑब्जेक्ट आहे वर्कशीट, आपली जी शीट आहे एक्सेल मध्ये आपण तयार करत असतो, त्या शीटचे वेगळे हे झाले. आपण ती शीट ऍक्टिव्हेट करू शकतो, ती शीट कॉपी करू शकतो, ती डिलीट करू शकतो, ती सेव्ह करू शकतो. हे त्याच्या झाल्या सगळ्या मेथड्स. किंवा एखादा आयटम ऍड करणं, क्लिअर आयटम क्लिअर करणं, हे सुद्धा त्या मेथड झाल्या की ज्या कॉम्बो बॉक्स किंवा लिस्ट बॉक्स मध्ये वापरला जातो. तर अशा पद्धतीनं मेथड्स म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी काहीतरी आपण काम देणं ऑब्जेक्टला किंवा ऑब्जेक्टला काहीतरी करायला सांगणं, हे झालं त्याच्या मेथड्स की ज्याच्यामुळे काहीतरी ऍक्शन केली जाते. ऑब्जेक्ट काहीतरी ऍक्शन हे ऍक्ट करत असतो. त्यानंतर पुढचं बघायचं आपल्याला इव्हेंट. अँड इव्हेंट इन एक्सेल VBA इज द रिझन ऑर ट्रिगर फॉर अन ऍक्शन्स टू टेक प्लेस. तर या ठिकाणी एखादा आपण माऊसचं बटन क्लिक केलं किंवा माऊस क्लिक केलं किंवा डबल क्लिक केलं, त्यानंतर काय होणार आहे त्याला म्हटलं तर इव्हेंट. म्हणजे आपण माऊस क्लिक केल्यानंतर काय व्हायला पाहिजे किंवा डबल क्लिक केल्यानंतर काय व्हायला पाहिजे त्या ऑब्जेक्टवरती, त्यालाच म्हटलं तर इव्हेंट. क्लोजिंग और ओपनिंग ऑफ वर्कबुक ऑल्सो इज अन इव्हेंट. म्हणजे आपण क्लोज करण्याचे क्लोज बटन दाबत असतो किंवा ओपन करण्याचे डबल क्लिक करत असतो, त्याला सुद्धा इव्हेंट असं म्हटलं तर. द ऍक्शन टू बी टेकन वेन द इव्हेंट अकर्स वेन द रिटर्न कोड इन द इव्हेंट प्रोसिजर. म्हणजेच आपण माऊस क्लिक केल्यानंतर किंवा एखादं बटन क्लिक केल्यानंतर काय झालं पाहिजे, आपण जसं बघितलं सबमिट बटन बघितलं आपण जावास्क्रिप्ट मध्ये, किंवा कॅन्सल बटन, ओके बटन, हे बटन्स केल्यानंतर काय झालं पाहिजे ऍक्शन्स, त्यालाच म्हटलं तर इव्हेंट. त्या इव्हेंट सुद्धा या ठिकाणी आपल्याला वापरायचे आहेत. नंतर मॉड्यूल्स आर कंटेनर फॉर होल्डिंग अ VBA कोड. तर मॉड्यूल्स कशाला म्हणायचं आपल्याला या ठिकाणी बघायचं. मॉड्यूल म्हणजेच काय, तर आपण VBA मध्ये मॉड्यूल्स वेगवेगळे इन्सर्ट करू शकतो. त्यातलं मॉड्यूल म्हणजेच काय, होल्डिंग अ VBA कोड. ज्या ठिकाणी ऍक्च्युअल कोड लिहिला जातो त्याला म्हटलं तर मॉड्यूल्स. जो आपण VBA चा कोड लिहिणार आहे त्यालाच म्हटलं तर मॉड्यूल्स. मॉड्यूल्स कॅन कंटेन डिक्लेरेशन अँड प्रोसिजर्स. VBA कोड that is placed in one or more modules can be called from an office application to be perform a specific task. तर VBA कोड जर आपण बघितला तर आपण एक किंवा अनेक मॉड्यूल्स आपण लिहू शकतो आणि तो एक्सेलच्या किंवा वेगळ्या मायक्रोसॉफ्ट ऍप्लिकेशन द्वारा आपण तो कॉल करू शकतो किंवा त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या स्पेसिफिक टास्क करू शकतो. एक्सेल मध्ये जर आपण बघितलं, एक्सेल मध्ये सुद्धा आपण वेगवेगळे मॉडेल्स तयार करू शकतो. त्या वेगवेगळ्या मॉडेल्स वरती आपण स्पेसिफिक एखादा टास्क करायचा असेल त्या ऍप्लिकेशनद्वारे, आपण एक्सेल ऍप्लिकेशनद्वारे त्या टास्क आपण करू शकतो.
द फॉलोइंग आर द एलिमेंट्स ऑफ द VBA मॉडेल्स. VBA मॉडेलचे काही एलिमेंट्स आहेत. पहिला ऑब्जेक्ट नेव्हिगेशन बॉक्स, युजर टू सिलेक्ट द ऑब्जेक्ट टू वर्क विथ. ऑब्जेक्ट नेव्हिगेशन बॉक्स मध्ये काय केलं जातं, तर वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आपल्याकडे असतात, तर कोणत्या ऑब्जेक्टवर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आपल्याला मॉडेलसाठी किंवा हे नेव्हिगेशनसाठी, तो आपण ऑब्जेक्ट नेव्हिगेशन बॉक्सद्वारे तो आपण ऑब्जेक्ट सिलेक्ट करू शकतो. डिक्लेरेशन अँड प्रोसिजर नेव्हिगेशन ब्लॉक, युजर टू नेव्हिगेट द जनरल डिक्लेरेशन सेक्शन ऑर टू पर्टिक्युलर प्रोसिजर. एखादी पर्टिक्युलर प्रोसिजर किंवा आपण जनरल डिक्लेरेशन करायचं असेल तर आपण अशा पद्धतीने हा नेव्हिगेशन बॉक्स सिलेक्ट करत असतो. किंवा डिक्लेरेशन कंटेन द डिक्लेरेशन फॉर द मॉडेल, एखाद्या मॉडेलसाठी आपण डिक्लेरेशन करायचं असेल तर डिक्लेरेशन पार्ट या ठिकाणी आपण दिलेला असतो. किंवा प्रोसिजर कंटेन द सब प्रोसिजर अँड फंक्शन प्रोसिजर फॉर द मॉडेल, तर प्रोसिजरला आपण सिलेक्ट केलं तर त्या ठिकाणी सब प्रोसिजर किंवा काही फंक्शन लिहिलं असेल आपण त्या मॉडेलसाठी तर त्या ठिकाणी आपल्याला दाखवलं. तसे या VBA मॉडेल्स या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर बघायचं आपल्याला, तर हे आपण बघितल्या वेगळ्या टर्म्स कशा पद्धतीने वापरल्या जातात. त्यानंतर आपण ऍक्च्युअली बघायचं विज्युअल बेसिक एडिटर, की ज्याच्यावरती ऍक्च्युअल आपण VBAचं काम करणार आहे. त्याला म्हटलं तर विज्युअल बेसिक एडिटर, की ज्यामध्ये आपल्याला पूर्ण प्रोग्रामिंग जे करायचं VBA ते सगळं आपल्याला विज्युअल बेसिक एडिटर मध्ये करायचं. द विज्युअल बेसिक एडिटर इज वेअर द ऍक्च्युअल प्रोग्रामिंग इज डन. तर या ठिकाणी ऍक्च्युअल जे काही प्रोग्रामिंग आपल्याला करायचं VBAचं ते आपल्याला विज्युअल बेसिक एडिटर मध्ये करायचं. देर आर मेनी वेज टू ऍक्सेस द VBA एडिटर. ते ऍक्सेस जर आपण बघितलं तर VBA एडिटर ओपन करण्याचे काही वेगवेगळ्या काही वेज आहेत. त्या ठिकाणी मोस्टली कॉमन यूज करणारा वे जर बघितला तर आपण एक्सेल ओपन केल्यानंतर Alt+F11 दाबलं तर आपला VBA ओपन होत असतो. VBA म्हणजे विज्युअल बेसिक एडिटर आपला ओपन होत असतो. यू कॅन ऑल्सो access the VBA from the tools micro Visual Basic Editor from the Excel worksheet. एक्सेल वर्कशीट मध्ये आपण टूल्स मध्ये मायक्रोज मध्ये गेलं तर VBA आपण या ठिकाणी ऍक्सेस करू शकतो. तर आपल्याला बघायचं आहे VBA कशा पद्धतीने दिसतो. तर आपण एक्सेल ओपन केला आणि एक्सेल मध्ये Alt+F11 दाबलं तर अशा पद्धतीने हा VBA ऍप्लिकेशन ओपन होत असतं. तर या VBA मध्ये जर आपण बघितलं तर VBA मध्ये आपण या ठिकाणी आपलं काम करू शकतो. तर या ठिकाणी जर बघितलं तर अशा पद्धतीने हा पूर्ण VBAचा जो एडिटर आहे VBA त्याला म्हटलं जातं, तर हा VBA या ठिकाणी ओपन होत असतो. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी VBA हा विज्युअल बेसिक ऍप्लिकेशन ज्या ठिकाणी आपल्याला VBA ऍप्लिकेशनचा प्रोग्राम लिहायचे तो हा VBA एडिटर ओपन होत असतो. तर VBA असं म्हटलं जातं, विज्युअल बेसिक एडिटर. त्या विज्युअल बेसिकचे काही पार्ट्स आहेत. तर या ठिकाणी वरचा जो पार्ट आहे आपल्याला माहिती आहे फाईल, एडिट, व्ह्यू, इन्सर्ट, हा झाला तो आपला पूर्ण मेनू बार. त्यानंतर खाली जे काही वेगवेगळे टूल्स आहेत त्याला म्हटलं तर टूल बार. आणि त्यानंतर या डाव्या साईडला जो दिलेला आहे ज्यामध्ये आपला सीट 1, सीट 2, सीट 3 हे लिस्ट आहेत, तर ह्याला म्हटलं तर प्रोजेक्ट एक्सप्लोरर विंडो किंवा प्रोजेक्ट विंडो त्याला म्हटलं जातं. त्यानंतर खाली एक प्रॉपर्टीज विंडो, त्या प्रॉपर्टीज विंडोमध्ये आपण जो ऑब्जेक्ट सिलेक्ट केलेला आहे, आता हा ऑब्जेक्ट कोणता सिलेक्ट केला सीट 1, तर या सीट 1च्या ऑब्जेक्टच्या सगळ्या प्रॉपर्टीज या ठिकाणी दाखवल्या जातात. सीट 1 हा ऑब्जेक्ट सिलेक्ट केला आणि त्याच्या जे काही प्रॉपर्टीज त्याचं नाव, त्यानंतर त्याच्यामध्ये विजिबल आहे का नाही तो, स्क्रोल एरिया, अशा वेगळ्या जे काही प्रॉपर्टीज आहेत त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज या ठिकाणी प्रॉपर्टीज विंडोमध्ये दाखवल्या. त्यानंतर इथं हा जो एरिया दाखवलाय त्याला म्हटलं तर कोडिंग विंडो किंवा त्याला मॉड्यूल असं म्हटलं. तर या ठिकाणी पूर्णपणे आपल्याला जे काही प्रोग्रामिंग करायचंय ते सगळं प्रोग्रामिंग आपल्याला या एरियामध्ये करायचं. त्यानंतर हे प्रोग्रामिंग केल्यानंतर आपण जर बघितलं जी एक्सेलची फाईल आहे किंवा आपला VBAचा एडिटर आहे ती आपली फाईल सेव्ह करत असताना आपल्याला सेव्ह करायची आपल्याला एक्सेल मायक्रो इनेबल वर्कबुक म्हणून. तर सेव्ह टाईप जो असतो तो टाईप आपल्याला सिलेक्ट करायचा एक्सेल मायक्रो इनेबल वर्कबुक आणि त्याचं एक्सटेन्शन येणार .xlsm. आपलं एक्सेलचं जर एक्सटेन्शन बघितलं XLS आणि X आपलं ते एक्सटेन्शन असतं त्याच्याऐवजी आपल्याला त्याचा टाईप सिलेक्ट करायचा एक्सेल मायक्रो इनेबल वर्कबुक आणि त्याचा एक्सटेन्शन सेव्ह करायचं XLSM. त्याचं एक्सटेन्शन आपल्याला ती फाईल सेव्ह करायची. त्यानंतर डिबगिंग म्हणजे आपण प्रोग्राम लिहिल्यानंतर तो डिबग करायची आपल्याला आवश्यकता असते. तर डिबगिंग करत असताना जर आपण बघितलं तर प्रोग्राम लिहिल्यानंतर तो डिबग करत असताना आपल्याला डिबगिंग म्हणजेच काय ते आपल्याला बघायचं. डिबगिंग इज द वन ऑफ द most important skill for a developer. Software development is all about writing a code, spotting the mistake and fixing them. तर आपल्याला डिबगिंग हा जर बघितला एक मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे डेव्हलपर मध्ये. तर सॉफ्टवेअर डेव्हलप करत असताना आपण कोड राईट करत असतो, त्यामधल्या मिस्टेक स्पॉट करत असतो आणि त्या मिस्टेक दुरुस्त करत असतो.
VBA offers very powerful debugging tools during the development with the ability to add error handling routine to help debug deploy remote application. तर VBA मध्ये एक पॉवरफुल डिबगिंग टूल्स दिलेले आहे, त्यामुळे आपण वेगवेगळे एरर जे आहेत ते आपण काढू शकतो आणि त्या एरर शोधून त्या ठिकाणी ते चेंजेस किंवा जे काही एरर्स आपल्याला काही बदलायचे रिओव्ह करायचे ते आपण या ठिकाणी करू शकतो. डिबगिंग इज द मोस्ट debugging is used for fixing bugs, analysis during the development and supporting deployment application. त्या ऍप्लिकेशन तयार करत असताना जे काही वेगळे एरर्स असतात किंवा बग्स येत असतात ते शोधून काढून त्या फिक्स करणं, ते दुरुस्त करणं किंवा अनालिसिस करणं याचं काम आपण हे डिबगिंग मध्ये करतो. Debugger. There are several parts of debugger that works together to let you analyze how your code runs. Integrated development environment IDE, current definition, run the current procedure, breakpoints, stepping through the overcode, step into, step over, step out, step next statement, show the next statement. तर डिबगर म्हणजे काय, तर डिबगर मध्ये आपण वेगळ्या पद्धतीनं डिबगिंग करू शकतो. तर या ठिकाणी त्या कशा पद्धतीने डिबग करायचं या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्याचे 3 वेगवेगळे ते काम आहेत. त्यामध्ये आयडी येतात, त्याला म्हटलं तर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. त्यामध्ये करंट डेफिनेशन, रन द करंट प्रोसिजर. करंट डेफिनेशनला आपण रन करून बघू शकतो, डिबग करून बघू शकतो किंवा करंट प्रोसिजरला आपण डिबग करून बघू शकतो. त्यानंतर एखादा ब्रेक पॉईंट आपण देऊन तिथपर्यंत प्रोग्राम रन करून बघू शकतो किंवा स्टेपिंग थ्रू अँड ओव्हर कोड. तर एका विशिष्ट पद्धतीने आपण एखादं स्टेप आउट करून विशिष्ट लाईन डिबग करू शकतो, विशिष्ट एखादा कोड सोडून पुढचा कोड डिबग करायचा स्टेप ओव्हर करू शकतो, स्टेप आउट करू शकतो, स्टेप नेक्स्ट करू शकतो, नेक्स्ट स्टेटमेंट डिबग करू शकतो. अशा वेगळ्या काही डिबगरच्या प्रोसिजर्स आहेत. तर काही डिबगरचे व्ह्यूज आहेत, त्याला म्हटलं तर कॉल स्टॅक व्ह्यू किंवा इंटरमिजिएट व्ह्यू. द कॉल स्टॅक व्ह्यू म्हणजेच काय, जर आपण बघितलं द कॉल स्टॅक कीप्स द ट्रॅक ऑफ द प्रोसिजर कॉलिंग चेन so you can easily see how you got the current procedure through all the other procedure. Retrieve it under view call stack. तर कॉल स्टॅक मध्ये काय केलं, तर जे काय आपण प्रोसिजर लिहिणार आहे किंवा कॉल करणार ती प्रोसिजर, त्यामुळे ती इझिली आपण चेक करू शकतो त्याचं करंट प्रोसिजर काय आणि त्यामध्ये कोणकोणते अदर प्रोसिजर आहेत ते आपण या ठिकाणी कॉल स्टॅक मध्ये बघू शकतो. त्यानंतर इंटरमिडिएट विंडो मध्ये काय केलं करत असतो आपण, दिस इज द मोस्ट बेसिक डिबगिंग एरिया. यू कॅन use the intermediate window whether code is running or not. Open the intermediate window by pressing Ctrl+ G and select it in from IDE menu under view. The intermediate window मध्ये काय केलं जातं, तर आपण डायरेक्टली डिबगिंग साठी हा महत्वाचा पार्ट आहे की ज्यामध्ये महत्वाचा हा डिबगिंग एरिया आहे, ज्यामध्ये आपण डायरेक्टली प्रोग्राम लिहित असताना तो डायरेक्टली डिबग करू शकतो आणि प्रोग्राम लिहित असताना तो बरोबर प्रॉपरली वर्क होतोय का नाही किंवा त्याचा आउटपुट प्रॉपरली येते का नाही ते डायरेक्टली आपल्याला बघायचं असेल तर आपण Ctrl+G दाबून जी इंटरमिडिएट विंडो खाली येत असते, जे आपण आता बघितलं मॉडेलच्या खाली, तर त्या ठिकाणी ज्या प्रोग्रामिंग कोड लिहिणार त्या खालोखाल ती येत असते आणि त्यामध्ये आपल्याला आउटपुट दाखवलं जातं की जो काय आपण प्रोग्राम लिहितो त्याचं आउटपुट बरोबर येते का नाही. हे सगळं पूर्ण इंटरमिडिएट विंडो मध्ये आपण डिबग करू शकतो. त्यानंतर लोकल विंडो मध्ये आपण जर बघितलं, यू कॅन सी ऑल द लोकल व्हेरिएबल्स बाय सिलेक्टिंग लोकल विंडो फ्रॉम द व्ह्यू मेनू. दिस डिस्प्ले द एंटायर लिस्ट ऑफ द लोकल व्हेरिएबल. There are local values, local variables defined in the current procedure, modules and declaration section. जे काही व्हेरिएबल आपण डिक्लेअर करत असतो त्या वेगळ्या प्रोसिजर मध्ये किंवा वेगळ्या फंक्शन मध्ये आपण व्हेरिएबल डिक्लेअर करत असतो. तर लोकल व्हेरिएबल्स कोणते आहेत ते व्हेरिएबल्स आपल्याला बघायचे असतील ते आपण या लोकल विंडो मध्ये जाऊन ते आपण बघू शकतो. त्यामध्ये सगळे ते त्याच्या करंट व्हॅल्यूज काय आहेत, त्यानंतर एखाद्या व्हेरिएबल मध्ये आता कोणती व्हॅल्यू आहे ती सगळं आपल्याला बघायचं असेल. आपण व्हेरिएबल डिक्लेअर केल्यानंतर त्या व्हेरिएबल मध्ये प्रत्येक स्टेटमेंट नंतर ती व्हॅल्यू कशा पद्धतीने बदलत राहते ते आपल्याला बघायचं असेल तर आपण ह्या लोकल विंडो मधून आपण बदलू शकतो. वॉच विंडो. द वॉच विंडो इज सिमिलर टू द लोकल विंडो बट इट यू स्पेसिफाय द व्हेरिएबल यू वांट टू ट्रॅक. You can track the variable across the module and procedure and keep them in watch window to see their values no matter where the current line is. म्हणजे वॉच विंडो मध्ये आपण एखादं सेम हे लोकल व्हेरिएबल सारखंच आहे, फक्त एखादं स्पेसिफिक व्हेरिएबल आपण देऊ शकतो, ते व्हेरिएबल आपण ट्रॅक करू शकतो. ते व्हेरिएबल प्रत्येक प्रोसिजर किंवा प्रत्येक फंक्शन मध्ये कशा पद्धतीने बदलते ते आपण ह्या वॉच विंडो मध्ये बघू शकतो. म्हणजे आपण एखादं एक्स व्हेरिएबल घेतलं, ते आपण डिक्लेअर केलं, ते डिक्लेअर केल्यानंतर त्याची व्हॅल्यू कशा पद्धतीने प्रत्येक प्रोसिजर किंवा प्रत्येक फंक्शनला बदलणार आहे ते बघायचं असेल तर आपण हे वॉच विंडो मध्ये बघू शकतो. पर्टिक्युलर एखादं व्हेरिएबल ते आपण या ठिकाणी कुठल्याही लाईनला ते चेक करू शकतो. तर अशा पद्धतीने काही त्याचे व्ह्यूज आहेत.
तर आजच्या लेक्चरला एवढंच आपल्याला बघायचं आहे. यामध्ये पूर्ण बेसिक ओळख आपण बघितली. तर कशा पद्धतीने आपण व्हिज्युअल बेसिकचा उपयोग कशा पद्धतीने केला तो, नंतर त्याचे काय काय वेगळे उपयोग आहेत, त्यानंतर त्याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज बघितले, नंतर त्यातल्या बेसिक आपण टर्म्स बघितल्या. त्या तुम्हाला बेसिक टर्म्स त्या प्रोग्राममध्ये आपल्याला लागणार आहेत. नंतर व्हिज्युअल बेसिक एडिटर बघितला आणि त्यामधला डिबगिंगचा छोटासा पार्ट बघितला. डिबगिंग कशा पद्धतीने वापरला जातं ते आपण या ठिकाणी बघितलं. तर एवढंच या लेक्चरमध्ये. बाकी आपण बघूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.